मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल निवडणूक आयुक्तांची आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बातचीत झाली, परंतु काल अपुरी राहिली. आज पूर्ण होईल का? आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे. आजच्या भेटीमध्ये नक्की कोणते कोणते मुद्दे मांडले जातील कालच्या भेटीनंतर? काय झालं, काल जेव्हा राजसाहेब आणि संपूर्ण शिष्टमंडळ जेव्हा भेटलं आणि तेव्हा राजसाहेबांनी जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांनी सांगितलं आम्हाला विचार करायला लागेल, आपण पुन्हा उद्या सगळे एकत्र बसूया आणि त्यावर योग्य तो तोडगा आपण काढू, असं काल तरी त्यांनी सांगितलं की आम्ही दिल्लीलाही कळवतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, आम्ही कुठल्याही परिस्थितीत पारदर्शी मार्गाने मतदान, कारण जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि आमचा आग्रह असा राहील की आत्ता ज्या ज्या काही शंका ह्या शिष्टमंडळाने राजसाहेबांनी उपस्थित केलेल्या आहेत त्याचं निरसन मात्र 100% या निवडणूक आयुक्तांनी केलंच पाहिजे. राज ठाकरेंनी व्हीव्हीपॅटची देखील मागणी केली, कारण की ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, व्हीव्हीपॅट कुठेतरी नसणार आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी व्हीव्हीपॅटची मागणी केली. आज देखील तशीच आग्रही मागणी असणार. बघा, एक लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे ना, जर तुमच्याकडे ते EVM मशीन आहे, आज 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत, बरोबर आहे, आणि आता सध्या आमच्या व्हीव्हीपॅटचं शॉर्टेज आहे, इथेच शंका उपस्थित होतात. कारण काय आहे, जर तुम्ही EVM मशीन्स मागवले, तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टने सांगितले 31 जानेवारीच्या आधी निवडणुका घ्या, मग फक्त EVM मशीन का, व्हीव्हीपॅट मशीन का नाही? कारण मला वाटतं EVM बरोबर व्हीव्हीपॅट पण पाहिजेच, आणि आता दुसरं कुठलंही इलेक्शन नाही आहे जेव्हा आपलं असेल तेव्हा, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत व्हीव्हीपॅटची व्यवस्था ही झालीच पाहिजे. आणि ही फक्त एक आग्रही मागणी नाही आहे, इतरही गोष्टी आहेत. आज जे 1 जुलैला सगळं संपूर्ण यादी जी लॉक केलेली आहे, आलं का लक्षात, 18 वर्ष ज्यांची झालेली आहेत जुलैनंतर, त्यांनी काय करायचं, त्यांनी का 5 वर्ष वंचित राहायचं, असे अनेक प्रश्न आहेत. याद्यांमध्ये असलेला प्रचंड घोळ, यादी अपग्रेडेशन, अनेक गोष्टी आहेत, दुबार मतदान, ह्या सगळ्या गोष्टी ज्याची उत्तरं त्यांना कुठल्याही परिस्थितीत आज असेल त्यांना द्यायलाच लागेल आणि ते निरसन करावंच लागेल. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होणार आहेत. काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेते म्हणजे प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले नव्हते, त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत्या. आज ते सहभागी होत आहेत, याकडे तुम्ही कशा पद्धतीने? नाही, मला माहिती नाही, काल म्हटलं थोरात साहेब होते ना, कळलं. कारण हा विषय ना कुठल्या पक्षाचा, विरोधी किंवा सत्ताधारी नाही, हा विषय आहे जे महाराष्ट्रातील 12-15 कोटी जनता आहे त्याच्यामध्ये जे मतदार राजा आहे, तो मतदार राजा खरोखर राजा या निवडणूक आयोगाने ठेवला आहे का, किंवा मनमानी कारभार चालू आहे, ह्या कोणाच्या दबावाखाली हे सगळं चालू आहे? जर शंका उपस्थित केलेल्या आहेत, कुठेतरी धूर निघतो म्हणून शंका उपस्थित होतात ना, त्याची समर्पक उत्तरं देता येत आहेत का? त्यामुळे सत्ताधारी काय म्हणतात, विरोधक काय म्हणतात, हा विषय नाही आहे. हा विषय लोकशाहीमध्ये पारदर्शक मतदान कशा प्रकारे होईल हा आहे, आणि त्याची उत्तरं मनसे, राजसाहेब ठाकरे आणि शिष्टमंडळ घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. निमंत्रण पत्रिका देखील आहे. याकडे कशा पद्धतीने पाहता? गेल्या अनेक दिवसांपासून भेटीगाठी वाढलेल्या आहेत. अतिशय उत्तम आणि आनंदाची गोष्ट आहे. काही महिन्यापूर्वी 2 भाऊ अराजकीयदृष्ट्या एकत्र आले होते, 2 कुटुंब एकत्र आली होती, परवा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला, आणि आता दिवाळीच्या निमित्ताने वसुबारस या दिवशी मला वाटतं सन्मान्य उद्धवजी येणं, राजसाहेबांनी बोलवणं आणि 2 बंधू तिकडे दिसणं, ही आमच्या दृष्टीने खरोखर मोठी आतिषबाजी असेल आणि महाराष्ट्रीय जनतेलासुद्धा अतिशय बरं वाटेल की खरोखर काही काळाने का होईना हे 2 बंधू एकत्र आलेले आहेत आणि एकत्र जे आलेले आहेत हे असंच नातं टिको, अशीच आपण सगळेजण अपेक्षा करूया. अनौपचारिक भेटीगाठी होत आहेत, कुटुंबाच्या भेटीगाठी होत आहेत, स्नेहभोजन होत आहेत, पण ह्या भेटीचं रूपांतर युतीमध्ये किंवा राजकीयदृष्ट्या कधी होणार असा सर्वांना प्रश्न हे बघा, त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र सैनिक विचार करू शकत नाही. आमच्याकडनं जो काय निर्णय घ्यायचा असेल तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील, हेच मी तुम्हाला सांगेन. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आज पाहतोय की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्तांना भेटायला येतात. एकत्रित जे आहे ते त्यांची भेट होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आमची आज देखील तीच मागणी असेल की पारदर्शकपणे जे आहे ते ह्या निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी जी आहे ती पुन्हा एकदा शिष्टमंडळाच्या वतीनं केली जाणार आहे. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.